आज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे आणि त्याआधी आता बच्चू कडू हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। हॅलो अरे मंगेश, अरे मंगेश, विशाल, सध्या बीड मधल्या कन्हैया हॉटेलमध्ये या दोन नेत्यांमध्ये चर्चा होती। पंकज क्षीरसागर अपडेट देतील। पंकज। अमोल, आताची अपडेट अशी की आमदार बच्चू कडू यांनी मनोज जरांगे पाटील यांची कन्हैया हॉटेलमध्ये भेट घेतलेली आहे। त्यांच्याशी ते चर्चा करतायत। आपण बघितलं की मागच्या काही दिवसांपासून ह्या सरकारचं शिष्टमंडळ जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना भेटलं होतं तर सगळे सोयरे हे जे शब्दावरून प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने जी काही चर्चा सुरू होती त्यावरून बच्चू कडूंनी पण वक्तव्य केलं होतं की हे कायद्याच्या ह्याच्यामध्ये बसणार नाही। त्यानंतर मनोज जरांगेंनी सांगितलं होतं की बच्चू कडूंनी असे शब्द वापरू नयेत। त्यानंतर आज ही त्यांची भेट होतीये, त्यांची चर्चा सुरू आहे। नेमकं काय यामधून चर्चेमधून निघतंय हे आपल्याला बघावं लागणार आहे। काही वेळामध्ये बच्चू कडू या अनुषंगाने बोलतील। आताही जेव्हा मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की बच्चू कडू हे काही सरकारी पक्षाचे नाहीयेत, ते आमच्या सोबत येऊ शकतात आणि त्या अनुषंगाने बच्चू कडूंची भेट आता त्यांची झालेली आहे। चर्चा त्यांच्यासोबत सुरू आहे। मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत, परंतु चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत। चर्चेला दारे उघडे आहेत असंही मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता ही चर्चा काय होते, यातून काही तोडगा निघतो काय, बच्चू कडू काही सरकारचा काही मेसेज सरकारकडून देतायत का मनोज जरांगेंना, हे पाहावं लागणार आहे। अमोल। पंकज, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर बच्चू कडू सध्या सरकारी पक्षाची बाजू घेऊन काही आलेले आहेत का, काही निरोप घेऊन आलेले आहेत का, हे थोड्या वेळानंतर कळेलच। परंतु तुर्तास मनोज जरांगे पाटील आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।